पण आज आपण एलिमेंट्स, कंपाऊंड अँड मिक्सचर या संदर्भात थोडी इन्फॉर्मेशन बघायला. तर पहिला प्रश्न आपला असा आहे की एखादा ऑब्जेक्ट आहे, एखादा वस्तू किंवा पदार्थ हे कशाचे बनलेले असतात. तर त्याचा आन्सर आहे मॅटर. काय म्हणायचं? मॅटर. तर कोणताही ऑब्जेक्ट हा ज्या घटकांचा बनलेला आहे त्या घटकाला आपण काय म्हणायचं? मॅटर. मराठीमध्ये त्याला आपण पदार्थ म्हणू. विच आर 3 phases ऑफ मॅटर. मग प्रश्न असा आहे की पदार्थाच्या 3 प्रमुख अवस्था कोणत्या? तुम्हाला माहित आहे की पहिली अवस्था कोणती आहे? सॉलिड, ज्याला आपण स्थायू म्हणतो. त्यानंतर आहे लिक्विड, जे आहे द्रव अवस्था, आणि गॅसियस अर्थातच वायू अवस्था. आता आपण पाण्यासंदर्भात जर पाहिलं तर बर्फ कोणत्या अवस्थेमध्ये असेल? सॉलिड या फिजिकल स्टेट मध्ये असेल. त्यानंतर वॉटर, पाणी जे आहे हे कोणत्या स्टेट मध्ये आहे? लिक्विड स्टेट म्हणजे द्रव अवस्था. आणि जी पाण्याची वाफ आहे ती गॅसियस फेज म्हणजे वायुरूप अवस्था झाली. व्हॉट इज मीन बाय सबस्टन्स? मग सबस्टन्स कशाला म्हणायचं? मॅटर मेड अप ऑफ ओनली वन कॉन्स्टिट्युएंट्स इज कॉल्ड एज सबस्टन्स. म्हणजे पदार्थ ज्या एकाच घटकापासून बनलेले असतील, ओनली वन कॉन्स्टिट्युएंट्स, त्यांचा जो घटक द्रव्य आहे हा एकच प्रकारचा जर असेल तर त्या मॅटरला आपण कसं काय म्हणायचं? त्या ठिकाणी सबस्टन्स म्हणायचं. व्हॉट इज मिक्सचर? मिश्रण कशाला म्हणायचं? तर पहा, मॅटर विच इज मेड अप ऑफ 2 or more substance आर कॉल्ड एज मिक्सचर. म्हणजे एखादा पदार्थ हा 2 किंवा त्यापेक्षा जास्त सबस्टन्स एकत्रित आल्यानंतर तयार होत असेल तर डेफिनेटली त्या मॅटरला काय म्हणायचं? आपण मिक्सचर म्हणायचं. विच इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ सबस्टन्स. म्हणजे पदार्थाचा लहानात लहान घटक कोणता असतो? तर कोणता आहे? मॉलिक्यूल, ज्याला आपण रेणू म्हणतो. जसं की पाण्याचा रेणू कोणत्याने दाखवतो आपण? फॉर्म्युल्यानं H2O. तर पाण्याचा सर्वात एक लहान कण घेतला आपण, सर्वात लहानात लहान कण, तर हा काय आहे? रेणू. लक्षात घ्या, मूलद्रव्य आपण पुढे शिकणार आहे. मूलद्रव्याचा लहानात लहान कण असेल तर त्याला ऍटम म्हणतात, परंतु सबस्टन्सचा जो स्मॉलेस्ट पार्टिकल आहे त्याला काय म्हणतो आपण? मॉलिक्यूल. जसं की H2O हे मॉलिक्यूल आहे. व्हॉट इज इलेमेंट? मग मूलद्रव्य कशाला म्हणायचं? तर पहा, अ सबस्टन्स whose molecules are made up of 1 or more atoms which are exactly alike. म्हणजे असा सबस्टन्स की ज्याचे मॉलिक्यूल हे एक किंवा त्यापेक्षा जास्त ऍटम पासून बनलेले असतील चालतं, मात्र ते सर्वच्या सर्व ऍटम्स हे कसे पाहिजे? एक्झॅक्टली अलाइक, म्हणजे तंतोतंत एकमेकांसारखेच पाहिजे. येते लक्षात? जसं की O2 घेतला आपण, ऑक्सिजन. आता यामध्ये O2 हा मॉलिक्यूल आहे, मात्र या मॉलिक्यूल मध्ये 2 ऍटम आहे. ऑक्सिजनचे किती ऍटम आहेत? 2 ऍटम. दोन्ही ऍटम एकमेकांसारखे हुबेहूब आहेत, बरोबर. म्हणून ऑक्सिजन हा काय असणार? या ठिकाणी इलेमेंट असणार. हाऊ मेनी इलेमेंट्स हॅव बीन डिस्कवर्ड? म्हणजे वैज्ञानिकांनी आतापर्यंत किती मूलद्रव्यांचा शोध लावलेला आहे? तर पुढे इयत्ता 10वी मध्ये तुम्ही शिकणार आहे आधुनिक आवर्त सारणी, मॉडर्न पिरियडिक टेबल, जे की आपल्या शाळेच्या भिंतीवर सुद्धा आहे. आणि तुम्हाला माहित आहे की त्यामध्ये एकूण मूलद्रव्यांची संख्या किती आहे? 118. सो 118 एलिमेंट्स हे आतापर्यंत वैज्ञानिकांनी शोधलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, हाऊ मेनी एलिमेंट्स आर नॅचरल? मग शास्त्रज्ञांनी शोधलेल्या 118 मूलद्रव्यापैकी किती मूलद्रव्ये हे नॅचरल म्हणजे नैसर्गिक मूलद्रव्ये आहेत? तर त्यांची संख्या किती आहे? 92. आणि शेवटचा जो एलिमेंट आहे
नॅचरल इलेमेंट, त्याचं नाव काय आहे? युरेनियम, ज्याची संज्ञा काय आहे? कॅपिटल यू. हाऊ मेनी एलिमेंट्स आर मॅन मेड? मॅन मेड म्हणजे काय? मानवनिर्मित किंवा त्याला आपण कृत्रिम म्हणतो. इंग्रजीमध्ये त्याला आणखीन एक नाव आहे पहा, काय आहे? सिंथेटिक. काय आहे? आणखीन एक नाव आहे आर्टिफिशियल. काय आहे? आर्टिफिशियल. तर मग या कृत्रिम मूलद्रव्यांची संख्या किती? तर 118 मधून तुम्ही 92 जर मायनस केले तर आन्सर असेल 26. 26 मूलद्रव्ये ही लॅबोरेटरी मध्ये तयार केलेली आहेत आणि म्हणून ती मॅनमेड किंवा सिंथेटिक आहेत. Which scientist named atom to the smallest particle of element? म्हणजे मूलद्रव्यांचा सर्वात लहानात लहान कण, ज्याला आपण अणू म्हणतो, ज्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? ॲटम. तर हे ॲटम नाव कोणत्या वैज्ञानिकांनी दिलेलं आहे? तर त्याचा आन्सर काय आहे? डेमोक्रिटस. सो डेमोक्रिटसनं ॲटम ही टर्म काय केलेली आहे? डिस्क्राइब केलेली आहे.